Hello students, we are now started the Darwin's theory of natural selection. Before that we have seen the so many evidences which are responsible for the evolution of theory. Darwin is also one scientist who studied about the evolution. When Charles Darwin was in the world tourला जेव्हा एका गेला तेव्हा त्याने then that time he studied or observed the so many plants and so many animal species. After observation, Darwin concluded one theory, that is the Darwin's theory of the natural selection. त्याच वेळेस त्या ऑब्झर्वेशन नंतर एक कन्क्लुजन म्हणून काढलेली त्याने थेरी होती ती म्हणजे नॅचरल सिलेक्शन. मग ह्या थेरीमध्ये काय दिलं ही सेड दॅट द नेचर सिलेक्टेड दोज. नेचर हा निसर्ग स्वतःहूनच सिलेक्ट करतो कोणाला आपल्यामध्ये ठेवायचं आणि कोणाला नाही. कारण जो सर्वाईव्ह करू शकतोय तो ॲनिमल तो ऑर्गॅनिझम इथे नॅचरलमध्ये राहील आणि जो सर्वाईव्ह होणार नाही, जो स्वतःला ॲडजस्ट करणार नाही, जो स्वतःला त्या एन्व्हायरमेंटमध्ये टिकाव धरू शकणार नाही, तो इथे सर्वाईव्ह राहू शकणार नाही असं सांगण्याचा प्रयत्न डार्विनने त्याच्यातून केला. मग ती डार्विन थेरी नेमकी काय सांगते ते आपण पाहूया डिटेलमध्ये. तर Charles Darwin had collected the innumerable specimens of plants and animals and depending upon the observations of these specimens त्याने भरपूर असं कलेक्शन केलं इन्न्युमरेबल अनंत प्रमाणात असे स्पेसिमेन्स ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्सचं सगळ्यांचं कलेक्शन केलं आणि त्यालाच अवलंबून त्याच्यावर काही ऑब्झर्वेशन्स केले काही निरीक्षणं केली त्या स्पेसिमेन्स. ही पब्लिश द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्यावेळेसच त्याने ती सगळ्यांसमोर नॅचरल सिलेक्शनची थेरी आणली विच प्रिचेस द सर्व्हायवल ऑफ द फिट. प्रिचेस म्हणजे उपदेश करते एक प्रकारे. प्रिचेस म्हणजे काय त्याचा अर्थ लिहून घ्या सगळ्यांनी. उपदेश करते सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. फिट राहण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये फिट राहण्यासाठी आपण कसं राहिलं पाहिजे. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश अ बुक टायटल्ड ओरिजिन ऑफ स्पेसिस. आणि मग त्याने त्याच वेळेस एक पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये त्याने या आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये जर टिकाव धरून राहायचं असेल तर आपल्याला स्वतःला फिट कसं राहिलं. थोडक्यात आपल्याला आपण स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी आपण जे काही आत्तासुद्धा प्रयत्न करत असतो. जर भरपूर थंडी आहे तर आपण काय थंडच पदार्थ खातो का त्यावेळेस नाही तर आपण थोडेसे गरम गरम पदार्थ खातो की जेणेकरून आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये फिट राहू शकतो. म्हणजे अपोजिट टेम्परेचर आपल्या बॉडीचं आणि आपल्या एन्व्हायरमेंटचं हे थोडंसं अपोजिट असेल तरच आपण काय तिथे फिट राहू शकतो. खूप गरमी असते तेव्हा आपल्याला थंड काही ना काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा आपण तेव्हा ते बरं वाटतं आपल्याला एका थंड पदार्थ खाल्ला किंवा साधं गार पाणी प्यायलं तरी आपल्याला ते बरं वाटतं. म्हणजेच काय आहे आपण इथं फिट राहण्याचा मेंटेन राहण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या आपल्या बॉडीप्रमाणे. तसंच मग इथे सुद्धा आपल्याला या ओरिजिन ऑफ स्पेसिसमध्ये त्या बुकमध्ये आपण ग्रंथालयात गेला तर तुम्हाला ते पुस्तक अवेलेबल होऊ शकतं. नेक्स्ट काय आहे व्हाईल एक्सप्लेनिंग द concept Darwin says that all the organisms reproduces prolifically. म्हणजेच काय जर आपण एक्सप्लेन केलो हीच कन्सेप्ट आणखीन डिटेलमध्ये बघायला गेलो तर डार्विनने काय सांगितलंय की ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस लायफिकली प्रो लाईफ म्हणजे आपले त्यांचं खाण्याचं जे काय आहे ते तिथं अवेलेबल आहे म्हणून ते रिप्रोड्यूस झालेले आहे. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ ईच अदर इन द लाईफ threatening manner. Competition only those animals sustain which shows the modification essential for the winning the competition. मग इथं काय झालेलं आहे ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट म्हणजे कॉम्पिटिशन करत असतात एकमेकांसोबत इन द लाईफ थ्रेटनिंग मॅनर. इन धिस कॉम्पिटिशन ह्या स्पर्धेमध्ये ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन तेच ॲनिमल सस्टेन म्हणजे जिवंत राहू शकतात विच शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल जे मॉडिफिकेशन दाखवू शकतील जे त्या तुम्ही जगण्यासाठी धडपड कराल तर तुम्ही जगू शकता. तुम्ही जर आयतं खायचं बघाल तर तुम्ही जिंकणार आहात का तर नाही. तर मग तसंच एक एक्झाम्पल आपल्याला इथं दिसतं. इथे आपल्याला एक शिकार करताना दिसून येतं. तो काय आहे त्याच्याकडे जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीने त्याने त्याच्या प्रेला म्हणजेच भक्षकाला पकडलेलं आहे आणि तो जो प्रे आहे भक्षक आहे तो तेवढा आहे का पॉवरफुल फिट आहे का तर नाही. तो काही त्याच्यापासून बचाव करू शकला नाही. म्हणजे तो काय मोठा ॲनिमल आपल्याला दिसतोय लायन जो टायगर दिसतो तो काय स्वतः फिट आहे म्हणून तो काय स्वतःचा अन्न मिळवू शकलेला आहे असं आपण इथे पाहू शकतो. मग बघा आता कन्सेप्ट आपण बघूयात आणखी काय दिलेली आहे. तर हाऊ एव्हर बिसाइड्स धिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज
the important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest are perish. म्हणून ह्याच्यावरूनच आपल्याला असं दिसून येतं की नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज द इम्पॉर्टंट रोल, अतिशय महत्त्वाचा रोल इथे आपल्याला प्ले करतात. नॅचरल सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट टू लाईफ, जो फिट होऊ शकतात ते फिटेस्ट आहेत त्यांनाच इथे आहे. अँड बाकी इथे रेस्ट म्हणजेच काय, बाकी उरलेले काय, पेरिश म्हणजेच काय आहे, नाहीसे होऊन जातात, व्हॅनिश होऊन जातात. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म द रिप्रोडक्शन and thereby give rise to the new species with their own specific characters. आणि मग जे काही सस्टेन करू शकतात, सिलेक्ट करतात ऑर्गॅनिझम, कॅन परफॉर्म द रिप्रोडक्शन, आणि तेच त्यांचं रिप्रोडक्शन पुढे कंटिन्यू करू शकतात. जे सस्टेन, जे जिवंत राहू शकतील ते रिप्रोडक्शन त्यांची प्रोसेस होऊ शकते आणि त्यांचा नेक्स्ट ऑर्गॅनिझम, त्यांचा नेक्स्ट जनरेशन ही फॉर्म होऊ शकते. जसं इथे एक आपल्याला एक्झाम्पल दिसते. इथे एक असाच एक पक्षी आहे, आता आपल्याला दिसत असेल ओळखीचा, पण तरी पण आपण एक थोड्या वेळासाठी असं म्हणूया अननोन एक पक्षी आहे की जो काय म्हणतो की मी हे अन्न खाऊ शकत नाही, वरती फळं जी लागलेली आहे ते खाऊ शकत नाही, कांट आय कांट काय म्हणू शकतो, फीड दॅट थिंग, काही तो खाऊ शकत नाही असं तो म्हणतो. म्हणून काय झालंय, तो काही खाऊ शकत नाहीये, तर त्याने त्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, म्हणून काळांतराने काय दिसते, तो मरून पडलेला दिसतोय, त्याची पुढे काही जनरेशन फॉर्म झालेली दिसत नाही. पण हा दुसऱ्या ह्याच्यातला काय, आय कॅन इट, म्हणजे तुम्ही ते खाऊ शकतो. पण त्याने खाण्याचा प्रयत्न केला, तो लाईव्ह राहिला, तो जिवंत राहिला, आणि त्याच्यामुळे हळूहळू त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊन त्याची नेक्स्ट जनरेशन सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्या संख्येमध्ये आपल्याला वाढ होताना दिसून येते. त्याच्याच नंतर आपण आणखीन बघू शकतो एक्झाम्पल. तर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. ही डार्विन थेरी जी लिहिल्या गेली ती सगळ्यांकडून खरं तर बऱ्याच प्रमाणात ॲक्सेप्ट केल्याच गेली. हावेवर सम ऑब्जेक्शन्स वेअर रेज अगेन्स्ट द थेरी, पण काही वेळेस काही ना काहीतरी थोड्या त्रुटी पुढे पुढे दिसून आल्या. सम ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्स आर, मग काय काय ऑब्जेक्शन्स दिसून आले, तर बघा पहिलं आहे तर नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. नॅचरल सिलेक्शन हा एकच फॅक्टर असू शकत नाही इव्होल्युशनला, आणखीन अनेक असे कारणं असू शकणार आहेत की ज्याच्यामुळे इव्होल्युशन झाले आहे. दुसरं आहे डार्विन डिड नॉट मेंटेन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. जे युजफुल मॉडिफिकेशन झालं आहे किंवा जे युजलेस आहे, म्हणजे जे काही काही असे ऑर्गन्स आहेत जे आपण वेस्टिजियल ऑर्गन्स वगैरे बोललो त्याच्याबद्दल, तर ते नेमके का बरं झालेत, का बरं आत्तापर्यंत आहे, त्याबद्दल डार्विननी काहीच मेन्शन केलेलं नाही त्याच्या थेरीमध्ये. आणि तिसरं आहे देर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड द ॲब्रप्ट चेंज. काही काही स्लो चेंजेस होतात, अगदी हळूवारपणे काही काही ह्याच्यामध्ये चेंजेस दिसून येतात, तर काही अचानक सडनली झाले, एन्व्हायरमेंटमधल्या चेंजमुळे झालेले काही आहेत. तर ते जे आहे त्याच्याबद्दल काही काय आहे डार्विन काही सांगू शकलेला नाही. Therefore, irrespective of all these objections, Darwin's work on the evolution has been a milestone. जरी हे काही ऑब्जेक्शन्स असतील तरी पण त्या काळात डार्विनचं काम हे खरं तर एक माइलस्टोन म्हणजेच एक महत्त्वपूर्ण ठरल्या गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एक पुढची कॉन्सेप्ट बघणार आहोत ती लॅमॅर्किझम. लॅमॅर्किझम असं आपण पुढच्या तासातच बघूया, थोडासाच आपला हा याचा व्हिडिओचा वेळ राहिलेला आहे त्याच्यामुळे स्टॉप करू.